तिकडे पैठण पाचोड गटातून शिवराज भुमरे विजयी झालेत। खासदार संदीपान भुमरे यांचे ते पुतणे आहेत। शिवराज भुमरे हे विजयी झालेत। विजयानंतर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं। पैठण पाचोड गटातून शिवराज भुमरे हे विजयी झालेत। खासदार संदीपान भुमरे यांचे ते पुतणे आहेत। आणि अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, शिवराज भुमरे आता विजयी झालेले आहेत। संदीपान भुमरे यांचे ते पुतणे आहेत। विजयानंतर कशा पद्धतीने जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतं? नक्कीच कल्याणी जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमधील पाचोड घाटामध्ये खासदार संदीपान भुमरे यांचे पुतणे शिवराज भुमरे निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते आणि आज जर पाहिलं तर मोठ्या प्रकारे जे आहे ते पाचोड घाटामधून निवडून देखील आले। त्यामुळे आता सर्वत्र जो आहे तो मोठा जल्लोष सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरच्या अनेक भागांमध्ये जे आहे ते भाजप आणि शिवसेनाची सत्ता जी आहे ती आल्याची देखील पाहायला मिळते। पैठणच्या 9 जागेपैकी जर 9 जागा ज्या आहेत त्यापैकी 8 जागा ज्या आहेत त्या आता खासदार संदीपान भुमरे यांचं त्या ठिकाणी वर्चस्व असल्याचं पाहायला मिळालंय। विजयाच्या उमट्यावर जे आहे ते त्यांच्या 8 जागा असल्याचं पाहायला मिळत आहे। आणि त्याचबरोबर भाजपच्या देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये आतापर्यंत तब्बल 24 जागा ज्या आहेत त्या विजयाच्या उमट्यावर आहे। त्यामुळे एकंदरीत छत्रपती संभाजीनगरमध्ये आतापर्यंत 63 जागेपैकी तब्बल 40 जागा ज्या आहेत त्या आता महायुतीच्या येत आहेत। त्याचबरोबर ठाकरे गटाच्या जागा ज्या आहेत त्या 9 येत आहेत, तर राष्ट्रपाच्या जागा ज्या आहेत त्या 4 जिल्हा परिषद सदस्य जे आहेत ते विजयाच्या उमट्यावर आहेत। थोड्या वेळामध्ये हे संपूर्ण सदस्य जे आहेत ते जाहीर देखील होतील। मात्र सध्या जर पाहिलं तर याचा मोठा जल्लोष जे आहे तो अनेक भागांमध्ये सुरू आहे। कारण शिंदेची शिवसेना असेल भाजप असेल दोघांनी सत्ता जी आहे ती या ठिकाणी मिळवल्याची पाहायला मिळते। त्यामुळे पुन्हा एकदा हिंदुत्व भगवा जो आहे तो जिल्हा परिषदेवर फडकवला असं देखील महायुतीचे विजय। त्यामुळे त्या ठिकाणी सध्या महायुतीला मोठं यश मिळते असं चित्र पाहायला मिळते। धन्यवाद माहितीसाठी।